अम, आपण नेहमी बघतो की समजा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जाणारा एकमेव रस्ता त्याच्या शेजाऱ्याने अचानक रातोरात तारेचं कुंपण घालून अडवला, तर तो माणूस काय करेल? साहजिकच तो न्यायाच्या अपेक्षेने तहसीलदारांच्या कार्यालयात धाव घेईल, कारण त्याला वाटेल की काही आठवड्यांतच अधिकारी तिथे येतील. बरोबर. ते पाहणी करतील आणि रस्ता मोकळा करून देतील. पण प्रत्यक्षात घडतं भलतंच. आठवड्यांचे महिने होतात. आणि महिन्यांची वर्ष होतात. तो बिचारा शेतकरी फक्त तारखांवर तारखा मिळवत सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत राहतो. अगदी. याच रोजच्या संघर्षावर आणि तो थांबवण्यासाठी आलेल्या एका नव्या नियमावलीवर आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण चर्चा करणार आहोत. सर्वांचं स्वागत आहे. हां, आणि आजचं आपलं स्रोत साहित्य खरोखरच खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 14 मे 2016 रोजी जारी केलेला एक अत्यंत विस्तृत शासन निर्णय. हो, ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा SOP म्हणतो. ही 14 पानांची नियमावली महसूल अधिकाऱ्यांच्या अर्धन्यायिक म्हणजे क्वासी ज्युडिशियल कामकाजाला शिस्त लावण्यासाठी बनवली गेली आहे. हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. कसं आहे, जेव्हा आपण न्यायालयाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काळा पोट घातलेले वकील आणि शिस्तबद्ध दिवाणी न्यायालय येतं. नक्कीच. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातील लाखो लोकांसाठी तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी हेच अनेकदा न्यायाधीश म्हणून काम करत असतात. अगदी बरोबर. प्रशासकीय काम सांभाळत असतानाच ते काही विशिष्ट कायद्यांतर्गत खटलेही चालवतात. पण मुख्य अडचण अशी होती की या अधिकाऱ्यांना कायद्याचं रीतसर शिक्षण मिळालेलं नसतं. म्हणजे ते वकील किंवा कायदेतज्ञ नसतात. हो, त्यामुळे न्यायदानाच्या प्रक्रियेत अनेक मूलभूत चुका होतात, ज्याचा थेट फटका सामान्य माणसाला बसतो. ही नवी SOP याच त्रुटी दूर करण्यासाठी आणली गेली आहे. हे प्रकरण आपण जरा उलगडून पाहूया. जेव्हा मी हे परिपत्रक आणि त्यासोबतची जोडपत्र वाचत होते तेव्हा मला हे एका अशा खेळासारखं वाटलं जिथे पंचाला म्हणजे अंपायरला अंपायरला खेळाचे नियमच नीट माहीत नाहीयेत आणि तरीही तो अत्यंत आत्मविश्वासाने महत्वाचे निर्णय देत सुटला आहे. जुन्या व्यवस्थेत नेमक्या काय त्रुटी होत्या ज्यामुळे सरकारला इतकी कठोर नियमावली काढावी लागली? तुझे पंचांचं उदाहरण अगदी चपखल आहे. बघायला गेलं तर जुन्या व्यवस्थेत सर्वात मोठी त्रुटी होती ती नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचं सर्रास होणारं उल्लंघन. नैसर्गिक न्याय म्हणजे नक्की काय? यातली सर्वात आकर्षक बाब हीच आहे की सरकारने या दस्तावेजात नैसर्गिक न्याय म्हणजे काय हे अगदी सुस्पष्टपणे मांडलं आहे. यात प्रामुख्याने 3 तत्व आहेत. पहिलं म्हणजे निष्पक्षपातीपणा. म्हणजे अधिकाऱ्याचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ किंवा पूर्वग्रह त्या निर्णयात नसावा. बरोबर. अगदी तसंच. दुसरं तत्व म्हणजे प्रतिपक्षाला आपलं म्हणणं मांडण्याची पुरेशी संधी देणं. आणि तिसरं, जे प्रशासकीय न्यायव्यवस्थेचा कणा मानलं जातं, ते म्हणजे कारणयुक्त आदेश देणं. अच्छा, कारणयुक्त आदेश म्हणजे अधिकारी जो निर्णय घेईल त्यामागची कारणमीमांसा स्पष्ट लिहिणं अपेक्षित आहे का? होय. कारण मी अनेकदा पाहिलंय की सरकारी पत्रांवर फक्त अर्ज फेटाळण्यात येत आहे एवढी एकच ओळीची शेरा मारलेली असते. तू अगदी बरोबर ओळखलंस. आणि याच एका ओळीच्या आदेशांमुळे पुढे उच्च न्यायालयात हे निर्णय टिकत नाहीत. समजा एखाद्याने आपला जुना सातबारा उतारा पुरावा म्हणून जोडला आहे. अशा वेळी अधिकाऱ्याला नुसतं पुरावे अमान्य असं लिहून चालणार नाही. त्याला कायदेशीर भाषेत ॲप्लिकेशन ऑफ माइंड वापरावा लागेल. म्हणजेच थोडक्यात अधिकाऱ्याने ते पुरावे का ग्राह्य धरले नाहीत हे सविस्तर आणि तर्कशुद्ध पद्धतीने आपल्या आदेशात लिहावं लागेल. नक्कीच. हा निर्णय वाचल्यावर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीला समजलं पाहिजे की अधिकाऱ्याने हा विशिष्ट निष्कर्ष का काढला. कारण एखाद्या माणसाला तुम्ही एका परिपत्रकातून रातोरात निष्पक्ष कसं बनवणार? तोच तर खरा प्रश्न आहे. शिवाय आपला अनुभव असा आहे की न्यायदानाची पहिली पायरीच म्हणजेच नोटीस बजावणं, तिथेच सगळा घोळ असतो. हो, सरकारी नोटीस निघते पण ती पोहोचतच नाही. किंवा ती न पोचल्याचं भासवलं लागतं. इथेच तर सगळा वेळकाढूपणा सुरू होतो ना. हाच तर या SOPचा गाभा आहे. मानवी चुका आणि जाणीवपूर्वक होणारा वेळखाडूपणा टाळण्यासाठी त्यांनी प्रक्रियेचं काटेकोर मानकीकरण केलं आहे. इथे एक मोठी आणि रंजक गोष्ट समोर येते. कोणती? टपाल विभागाने 1 सप्टेंबर 2025 पासून पोचपावती देय सेवा, ज्याला आपण RPAD म्हणतो, ती बंद केली आहे. अच्छा, ती लाल रंगाची पोचपावती. हो, तीच. जुन्या पद्धतीत ती पावती परत येईपर्यंत अधिकारी सुनावणी पुढे ढकलत राहायचे. पण आता या नव्या नियमानुसार नोटीस बजावण्यासाठी स्पीड पोस्टचा वापर करणं अनिवार्य केलं आहे. अरे वा. ट्रॅकिंग रिपोर्टवरून नोटीस पोचली की नाही हे लगेच समजेल.
अगदी बरोबर. हां, खरोखरच एक स्मार्ट उपाय आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून पळवाट्या बंद करण्याचा हा प्रकार दिसतोय. मी या परिपत्रकात EQJ कोर्ट या प्रणालीचाही उल्लेख वाचला होता. हे नक्की काय प्रकरण आहे? EQJ कोर्ट हे एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. पूर्वी लोक अपूर्ण अर्ज आणून द्यायचे आणि त्यातील त्रुटी काढण्यातच अनेक महिने जायचे. आता नियम असा आहे की सर्व परिपूर्ण अर्ज त्याच दिवशी या ऑनलाईन प्रणालीत नोंदवावे लागतील. म्हणजे मॅन्युअल हस्तक्षेपाला जागाच नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अपूर्ण अर्ज आता काउंटरवरच नाकारले जातील, ते स्वीकारलेच जाणार नाहीत. तसेच अधिकाऱ्यांना सुनावणीसाठी आठवड्यातील 2 दिवस जसे की मंगळवार, शुक्रवार किंवा गावाचा बाजारचा दिवस निश्चित करावे लागतील. त्यामुळे लोकांची रोजची फरफट नक्कीच थांबेल. पण इथे मला एक व्यावहारिक शंका येतेय. विचार ना. अपूर्ण अर्ज थेट नाकारणे किंवा तारखा न देणे हे खूप कठोर वाटत नाही का? समजा सुनावणीच्या दिवशी एखाद्याला अचानक गंभीर आजार झाला किंवा गावात पूर आला, तर अशा परिस्थितीत सुनावणी तहकूब कशी होणार? अशी ताठर वेळ पाळणं खरोखर शक्य आहे का? तुझी शंका रास्त आहे. पण जर आपण ह्याला मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर ह्या कठोरपणामागचं कारण स्पष्ट होतं. आपल्याकडे जाणीवपूर्वक सुनावणीला गैरहजर राहून समोरच्याला सतावण्याची एक प्रवृत्ती आहे. हे तर मी खूप वेळा पाहिलंय. म्हणूनच SOPमध्ये स्पष्ट केलंय की जर पक्षकाराच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थिती असेल, जसं तू म्हणालीस नैसर्गिक आपत्ती किंवा गंभीर आजार, तरच सुनावणी तहकूब करता येईल. अच्छा, म्हणजे कारण योग्य असलं पाहिजे. हो, पण यातली सर्वात मोठी अट ही आहे की अशी सवलत संपूर्ण खटल्यात जास्तीत जास्त 1 वेळाच मिळेल. अरे बापरे, फक्त एकदाच? होय, आणि अधिकाराला ती तहकुबी का दिली ह्याचं लेखी कारण नोंदवूनच ही सवलत द्यावी लागेल. यामुळे बिनबुडाच्या कारणांवरून तारखा मिळण्याची प्रथा कायमची बंद होईल. तर याचा अर्थ आता खटले वेळेत चालतील, पण सुनावणी वेळेवर होईल हे मान्य केलं तर या महसूल अधिकाऱ्यांच्या अधिकारांच्या मर्यादांचं काय? मला असं वाटतं की अनेकदा हे अधिकारी दिवाणी न्यायालयासारखे वागतात. हो, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एखाद्याने अर्ज केला की लगेच स्टे ऑर्डर किंवा स्थगिती देऊन टाकतात. महसूल अधिकाऱ्यांकडे खरोखरच अशी कोणती जादूची छडी असते का, जिचा वापर करून ते वाटेल त्या प्रक्रियेला स्थगिती देऊ शकतात? हां, तू अतिशय कळीचा मुद्दा मांडलास. कायद्याच्या परिभाषेत ज्याला आपण अंगभूत अधिकार किंवा इनहेरंट पॉवर्स म्हणतो, ते अधिकार या महसूल अधिकाऱ्यांकडे नसतात. म्हणजे ते स्वतःच्या मनाने कोणताही अंतरिम आदेश देऊ शकत नाहीत? बिलकुल नाही. ते फक्त त्याच नियमांच्या चौकटीत काम करू शकतात जे त्यांना विशिष्ट कायद्याने दिले आहेत. अच्छा, म्हणजे ते स्वतःला न्यायाधीश समजत असले तरी ते सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयासारखे सर्वशक्तिमान नसतात. अगदी तसंच. आणि हे सिद्ध करण्यासाठी या SOPमध्ये चक्क सर्वोच्च न्यायालयाच्या मॉर्गन स्टॅनले म्युच्युअल फंड प्रकरणाचा अत्यंत सूचक संदर्भ दिलाय. आणि त्या निकालात काय म्हटलंय? या निकालाने हे स्पष्ट केलंय की अर्धन्यायिक प्राधिकरणांना दिवाणी न्यायालयासारखे व्यापक अधिकार नसतात. त्यामुळे कुणीतरी अर्ज केला म्हणून लगेच स्टे ऑर्डर देण्याच्या प्रवृत्तीला तर चाप लावलाय. म्हणजे आता स्थगिती आदेश देताना काही निकष पाळावे लागतील. हो, 3 अत्यंत महत्वाचे कायदेशीर निकष पाळणं अनिवार्य केलं आहे. मला वाटतं यातला पहिला निकष हा प्रथमदर्शनी प्रकरण किंवा प्रायमा फेसी केस असणार. म्हणजे जो माणूस तक्रार घेऊन आलाय त्याच्या दाव्यात खरोखरच काही तथ्य आहे का हे पाहणं. बरोबर. एकदम बरोबर. आणि दुसरा निकष आहे सोयीचा समतोल, म्हणजेच बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स. सोप्या भाषेत सांगायचं तर स्थगिती दिल्यास किंवा न दिल्यास कोणाचं जास्त नुकसान होईल याची तुलना करणं. हे तार्किक वाटतंय. पण यातला तिसरा आणि सर्वात महत्वाचा निकष आहे अपरिमित नुकसान, ज्याला आपण इररिपेरेबल लॉस म्हणतो. अपरिमित नुकसान म्हणजे असं नुकसान जे पैशाने मोजता येत नाही किंवा पैशाने भरून काढता येत नाही. अगदी योग्य विचार केलास तू. समजा एखाद्या जुन्या ऐतिहासिक वास्तूच्या पाडकामाचा वाद सुरू आहे. जर स्टे दिला नाही आणि ती वास्तू पाडली गेली तर खटल्याचा निकाल नंतर काहीही लागो, ती वास्तू परत उभी करता येणार नाही. बरोबर आहे. ते नुकसान अपरिमित असतं. अशा परिस्थितीत स्टे देणं गरजेचं असतं. पण जर वाद फक्त पैशांच्या देवाणघेवाणीचा असेल, जो नंतर व्याजासहित वसूल करता येऊ शकतो, तर तो स्टेचा आधार बनू शकत नाही. अधिकाऱ्यांना आता हा विचार करूनच निर्णय घ्यावे लागतील. स्थगिती आदेशाची ही चौकट खूपच स्पष्ट आहे. आता आपण या नियमांचा प्रत्यक्ष जमिनीवरच्या वादांमध्ये कसा उपयोग होईल ते पाहूया. या स्रोत साहित्यात काही विशिष्ट प्रकारच्या प्रकरणांवर खूप खोलवर भाष्य केलंय. हो, बऱ्याच व्यावहारिक उदाहरणांचा समावेश आहे यात. मला यात सर्वात जास्त धक्कादायक आणि रंजक वाटलेली गोष्ट म्हणजे गौण खनिज प्रकरणे,
म्हणजे वाळू उपसा किंवा तत्सम खनिजांची चोरी या परिपत्रकात चक्क ड्रोनचा वापर करण्यास सांगितलंय. महसूल विभाग आणि ड्रोन हे जरा भन्नाट आहे. होय, आणि त्याची नितांत आवश्यकता होती. पूर्वीच्या काळी जेव्हा बेकायदेशीर वाळू उपशाची तक्रार यायची तेव्हा अधिकारी टेप घेऊन मोजमाप करायला जायचे. बापरे, टेप घेऊन नदीपात्रात? हो, अंधारात नदीच्या पात्रात मानवी पद्धतीने घेतलेली ती मापं अनेकदा सदोष असायची, त्यात मानवी चुका असायच्या किंवा जाणीवपूर्वक केलेला भ्रष्टाचार असायचा. आणि मग न्यायालयात ते टिकत नसणार. अगदी तेच. जेव्हा ही प्रकरणं न्यायालयात जायची तेव्हा ते पंचनामे पुराव्याअभावी टिकायचे नाहीत आणि वाळू माफिया सहज सुटून जायचे. म्हणूनच त्यांनी ड्रोनचा पर्याय आणलाय तर. हो, यात परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी राबवलेल्या एका यशस्वी मॉडेलचा संदर्भ दिला आहे. त्यानुसार